हॅलो फ्रेंड्स, मी प्रकाश तुमचा मित्र. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल लाईट इयर वन एज्युकेशन ग्रुपमध्ये. तर आपला आजचा विषय आहे संगणकाचे शॉर्टकट्स. कम्प्युटरचे जे शॉर्टकट्स असतात ते. सध्या ज्या रेल्वे एक्झाम चालू आहेत त्याच्यामध्ये कम्प्युटरविषयी 1-2 प्रश्न हमखास येत आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये, दुपारच्या शिफ्टमध्ये, दोन्हीमध्ये येत आहेत प्रश्न. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग सुरू करण्याआधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जे रेल्वे एक्झामची किंवा इतर कोणत्याही एक्झामची तयारी करत असतील त्यांच्यासाठी. तर हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, तर ध्यान द्या, लक्ष द्या. हे सगळे शॉर्टकट्स एकदा डोळ्याखालून गेले तर जेव्हा एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन्स येतील तर ऑप्शन बघून तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकता. म्हणजे एकदा तुम्हाला डोळ्याखालून जाणं आवश्यक आहे. पाठ केलं तर खूप चांगलं आणि एकदा पाहून घेतलं तरी भरपूर आहे. तुम्हाला त्याच्या ऑप्शनमधून ते तुम्हाला लगेच समजेल की हा ह्याचं ऑप्शन आहे आणि तुम्हाला उत्तर देता येईल आणि तुमचे 1-2 मार्क पक्के होतील. तर मग आपण सुरू करूया. तर पहिलं आहे URL खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून याला पहिलं स्थान दिलेलं आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला एक पॅटर्न माहिती आहे की सारखे विचारलेलेच प्रश्न येतात, रिपीट होतात, 20-30 वेळा रिपीट होतात. आणि आता जी एक्झाम फेस वाईज होते, एक फेज संपला आहे, दुसरा फेज संपला आहे आणि तिसरा फेज आता सुरू होत आहे. तर URL हा प्रश्न प्रत्येक फेजमध्ये 2-3 वेळा विचारला गेलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत 5-6 वेळा विचारून झालेला आहे. तर तुम्हालाही तो यायचा चान्सेस आहे. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. लक्षात ठेवा, युनिफॉर्म रिसोर्स L म्हणजे लोकेटर. पाठच करून घ्या URLला. त्याच्यानंतर आहे लॅनसुद्धा 4-5 वेळा विचारला गेलेला आहे आत्ताच्याच पेपरमध्ये आणि आधीही खूप वेळा विचारला गेला आहे. तर लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. म्हणजे आपण जे राहतो लोकलमध्ये तिथे जे इंटरनेट वापरलं जातं त्याला लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅन बोलतात. त्याच्यानंतर आहे वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. जे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ते वाईड एरिया नेटवर्क. तर असाही प्रश्न येतो की वाईड एरिया नेटवर्क कोणतं आहे. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं नेटवर्क कोणतं आहे. तर ते आहे इंटरनेट. याचं उत्तर इंटरनेट आहे. असाही प्रश्न येतो. वाईड एरिया नेटवर्क कोणतं आहे तर इंटरनेट. त्याच्यानंतर आहे कॅन म्हणजे कंपनी किंवा कॅम्पस. म्हणजे आपण एखाद्या कंपनीत जे नेटवर्क वापरतात त्याला कंपनी नेटवर्क बोलतात, किंवा एखाद्या कॉलेज कॅम्पस वगैरे असेल त्याच्यामध्ये जे नेटवर्क वापरतो ते कॅम्पस एरिया नेटवर्क म्हणून ओळखलं जातं, कॅन. त्याच्यानंतर आहे मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे एखाद्या मेट्रोपॉलिटन जागेसाठी जे नेटवर्क वापरतात त्याला मॅन म्हणतात. त्याच्यानंतर आहे वॅन म्हणजे व्हर्च्युअल एरिया नेटवर्क. व्हर्च्युअल एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर आहे WLAN म्हणजे वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. जसा मोबाईल वगैरेमध्ये आपण जे इंटरनेट वापरतो ते वायरलेस असतं, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर आहे VPN हा शब्द खूप वेळा तुम्ही ऐकलाच असेल सर्वांनी. मोबाईल वगैरे आपण वापरतो तर त्यामध्ये VPN हा शब्द आपल्याला माहितीच आहे. VPNचे खूप सारे ॲप आहेत. वेगवेगळ्या कंट्रीचे जे सर्व्हर असतात ते वापरण्यासाठी आपण VPNचा वापर करतो. तर त्याचं फुल फॉर्म आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. काय आहे? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ARPANETचा फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ARPANETसुद्धा विचारलं जातं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे WWW. तर आपण बघतो कोणतीही वेबसाईट आपण जेव्हा सर्च करायला सर्च इंजिनमध्ये टाईप करतो तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण काय लिहितो? WWW. तर WWWचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब आणि त्यांचा शोधकर्ता आहे टिम बर्नर्स-ली. हे विचारलं जातं की WWWचा शोध कोणी लावला किंवा कोणी सुरुवात केली, तर टिम बर्नर्स-ली यांनी. त्यानंतर आहे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवा, रॅमसुद्धा विचारलं जातं, रँडम ॲक्सेस मेमरी. त्याच्यानंतर आहे रोमचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. रोमसुद्धा खूप वेळा विचारलं जातं. रोम लक्षात ठेवा,
ROM, रोमचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवलात तर त्याच्यापुढे अजून भरपूर सारे आहेत जे ROM पासूनच सुरुवात होतात, तर हे लक्षात ठेवा, रीड ओनली मेमरी. त्याच्यानंतर आहे PROM म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. तर रीड ओनली मेमरी म्हणजे रोम, त्याच्यापुढे P लागला म्हणजे प्रोग्रामेबल. तर ROMचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, रीड ओनली मेमोरी, आणि P लागल्यावर प्रोग्रामेबल. पुढे आहे EPROMचा इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इरेजेबल प्रोग्रामेबल. त्याच्यानंतर EEPROM म्हणजे इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. त्याच्यानंतर आहे EROM, फक्त लागलेला आहे इथे, तर म्हणजे इरेजेबल. मला लक्षात आलं असेल, P म्हणजे प्रोग्रामेबल, E म्हणजे इरेजेबल, आणि डबल लागला तर इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे HTML लक्षात ठेवा, खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, सोपं आहे लक्षात ठेवायला, पाठच करून घ्या HTMLला, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्याच्यानंतर XHTML, पुढे X लागला HTMLच्या, तर एक्सटेन्सिबल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पुढे आहे XML, फक्त XML HT गायब आहे, तर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज, ML म्हणजे मार्कअप लँग्वेज. पुढे आहे बायोस लक्षात ठेवा, खूप वेळा विचारला गेलेला आहे, रिपीटेड आहे, तर यायचा चान्सेस भरपूर आहे. तर बायोस खूप सोपं आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, सोपं आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. त्यांच्यात वायफाय, तर वायफाय तर आपण सगळेच वापरतो, इम्पॉर्टंट आहे. वायफायचा फुल फॉर्म लक्षात ठेवायलाच हवा, वायरलेस फिडॅलिटी. त्याच्यानंतर ALU, ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर ALU खूप इम्पॉर्टंट आहे, रिपीटेड आहे, खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट, कधी काय असतं, तर ॲरिथमॅटिकल लॉजिकल युनिट असं असतं. म्हणजे जर ॲरिथमॅटिकल आलं तर लॉजिकल येणार, दोन्हीकडे AL एक्स्ट्रा लागतो, समजलं. ॲरिथमॅटिकल लॉजिकल युनिट सिंगलमध्ये येणार नाही, जर ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट असं सिंगलमध्ये येणार. ठीक आहे. पुढे आहे कॅडसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कम्प्युटर ॲडेड डिझाईन. त्याच्यानंतर आहे कॅडच्या पुढे अजून एक D आहे, CADD, कॅड. ते आहे कम्प्युटर ॲडेड डिझाईन अँड ड्राफ्टिंग, पुढे ड्राफ्टिंग शब्द लागलेला आहे Dचा. त्याच्यानंतर आहे CAM, कम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग, Mचा अर्थ आहे मॅन्युफॅक्चरिंग, कम्प्युटर ॲडेड सेम आहे. कोबोल हा लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला आहे, रिपीटेड आहे आणि इम्पॉर्टंट आहे. सध्या एक्झाममध्ये 3-4 वेळा तो रिपीट झालेला आहे, चालू एक्झाममध्येच. तर कोबोलचा अर्थ आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. त्याच्यानंतर CPU तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, तरीसुद्धा लक्षात ठेवा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर कम्प्युटरचा मेंदू कोणाला म्हणतात असाही प्रश्न येतो, तर तो CPUला म्हणतात. विचारून फिरून प्रश्न विचारला जातो, तर लक्षात ठेवा CPU. त्याच्यानंतर तर कम्प्युटरचाही फुल फॉर्म होतो, तोही लक्षात ठेवा, विचारला तर कदाचित तुम्हाला येऊ शकतो, मोठा आहे. कॉमनली ऑपरेटेड मशीन, पर्टिक्युलरली ट्रेड किंवा टेक्नॉलॉजी, दोघांपैकी विचारणार, ट्रेड नाही तर टेक्नॉलॉजी, काहीतरी दोघांपैकी एकच आलेलं असेल, दोन्ही बरोबर आहे. तर कॉमनली ऑपरेटेड मशीन, पर्टिक्युलरली ट्रेड किंवा टेक्नॉलॉजी अँड रिसर्च. तर IC सुद्धा विचारला गेलेला आहे, इंटिग्रेटेड सर्किट, Cचा अर्थ सर्किट होतं, ओके, चूक करू नका. त्याच्यानंतर CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. तर आपले जे जुने TV किंवा मॉनिटर जे होते कम्प्युटरचे, त्याच्यामागे जी मोठी ट्यूब यायची ना, ती कॅथोड ट्यूब असायची, तर त्याचाच अर्थ आहे CRT, कॅथोड रे ट्यूब. त्याच्यानंतर आहे DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम. मग आहे DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्यानंतर आहे DPI, डॉट पर इंच, म्हणजे प्रत्येक इंचमध्ये किती डॉट आहेत ते DPI. ASCII, याचा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इथे आलेले सर्व शॉर्टकट्स हे विचारले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला हे सर्व डोळ्याखालून नजरेखालून घालायचं आहे. पाठ करायचं तर पाठ करून घ्या, लक्षात ठेवा कोणते कोणते शब्द कसे आलेले आहेत, परीक्षेमध्ये रिपीट होण्याचा चान्सेस आहे,
त्यामुळे हे इथे घेतलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या फायद्यासाठी. पुढे आहे DBMS. DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. त्यांच्यानंतर ENIAC. ENIAC. तर ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. त्याच्यानंतर ATM. हा ATM आपला पैसे काढतो तो ATM नाही, तर संगणकीय भाषेतला शब्द आहे ATM. ठीक आहे. तर ॲसिन्क्रोनस ट्रान्सफर मोड. ॲसिन्क्रोनस आपण आपल्यानुसार उच्चार करू शकतो, तर तुम्हाला जसं जमेल तसा उच्चार करा. ॲसिन्क्रोनस ट्रान्सफर मोड. क्रोनोस हे संगणकीय भाषेतील नाव आहे ATM. ॲसिन्क्रोनस ट्रान्सफर मोड. त्याच्यानंतर आहे ADMI. ADMI म्हणजे हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस. हाय डेफिनेशनच्या आता टी व्ही निघालेल्या आहेत, सेट टॉप बॉक्ससुद्धा आहेत, तर ते हे HDMI आहे, हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस. त्याच्यानंतर HTTP. HTTP हे इम्पॉर्टंट आहे, रिपीटेड आहे, विचारलं जातं. तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर आहे HTTPS. HTTPS एस लागलेला एक्स्ट्रा. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा एखादी साईट बघता त्याच्यामुळे एक ग्रीन कलरचा लॉक आलेला असतो, तर तो लॉक जिथे असतो ती साईट सिक्युअर असते, म्हणजे त्यांना HTTPSचं सर्टिफिकेट मिळालेलं असतं. तर ती साईट सिक्युअर असते. ती सिक्युअर असेल तर आपण ती यूज करायला चांगली असते, म्हणून HTTPS लक्षात ठेवा. ग्रीन कलरचं एक लॉक येतं. त्याच्यानंतर JPEG जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. इमेज किंवा फोटोसाठी आपण हा वापरतो JPEG, माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल. त्यानंतर MPEG मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. त्याच्यानंतर MBPS मेगाबिट किंवा मेगाबाईट पर सेकंड. मेगाबिट किंवा मेगाबाईट दोन्ही बरोबर येईल, पर सेकंड. ऑप्शनमध्ये तुम्हाला दोघांपैकी एकच काहीतरी असेल. त्यानंतर MS-DOS. MS-DOS म्हणजे मायक्रोसॉफ्ट. MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट, DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. त्याच्यानंतर NTFS. NTFS म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. तर आपण कम्प्युटर फॉर्मॅट वगैरे करतो ना, त्याच्यामध्ये या सिस्टमचा वापर होतो, जो हार्ड ड्राईव्हमध्ये यूज केला जातो. NTFS न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. त्याच्यानंतर OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर किंवा रिकग्नेशन. ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर. त्याच्यानंतर OMR ऑप्टिकल मार्क रीडर किंवा रिकग्नेशन. तर जे आपण पहिला ऑनलाईन एक्झाम व्हायचे ना, रेल्वेच्या किंवा इतर कोणत्याही, त्याच्यामध्ये जी आन्सर शीट येते ना, ज्याच्यावर आपण गोल गोल करायचो, पेन्सिलने, काळा पेन्सिलने गोल करायचो, तर त्याला OMR शीट म्हणायचे. काय म्हणायचे? OMR शीट, ऑप्टिकल मार्क रीडर. त्याच्यानंतर आहे PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड. PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड. त्याच्यात PDF तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर युजेसमध्ये असतं. प्रत्येक फाईल डॉक्युमेंट्स आपण PDF आजकाल वापरतो. तर PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्यानंतर PNG म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक. पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक. तर हे एक एक्सटेन्शन आहे. जसं आपण एक्सटेन्शनवर डॉट डाऊन PNG वगैरे लिहितो ना, तसं एक एक्सटेन्शन म्हणून. तर याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण एक्सटेन्शनवरतीसुद्धा प्रश्न येतात. तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला डिटेलमध्ये त्यामध्ये सांगेन. ठीक आहे. हे इमेजसाठी हे एक्सटेन्शन वापरलं जातं, PNG पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. त्याच्यानंतर SMPS स्विच मोड पॉवर सप्लाय. हां, CPUमध्ये फॅन असतो ना आपला, जो CPUला थंड करायचं काम करतो, तर तो फॅन जो आहे त्याचं हे नाव आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर लक्षात ठेवा, कुठेही जर शेवटी P आला ना, तर त्या Pचा फुल फॉर्म प्रोटोकॉलच होतं. त्यामुळे जर तुम्हाला जर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये जर प्रोटोकॉल असेल, तर आधी त्या प्रोटोकॉलचं जर तुम्हाला आठवत नसेल तर ते प्रोटोकॉल बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणता ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि कशा प्रकारे निवडायचा आहे. तर P म्हणजे
नॉर्मली प्रोटोकॉलच समजून जायचं, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर एस क्यू एल म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. आणि जर एल असेल ना तर नॉर्मली तो लँग्वेजचा असतो, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SSL सिक्युअर सॉकेट लेवर, सिक्युअर सॉकेट लेवर. त्यांचं VGA मध्ये आपण व्हिडिओ बघतो, त्यामुळे व्हिडिओ किंवा व्हिज्युअल दोन्हीपैकी काही येईल, दोन्ही बरोबर आहे. तर ग्राफिक ॲडॉप्टर, आता इथे ॲडॉप्टर आणि ॲरे दोन्हीपैकी काही येऊ शकतं, तेही बरोबर आहे. म्हणजे व्हिज्युअल ग्राफिक ॲडॉप्टर किंवा व्हिज्युअल ग्राफिक ॲरे किंवा व्हिडिओ ग्राफिक ॲडॉप्टर किंवा व्हिडिओ ग्राफिक ॲरे. त्याच्यानंतर SVGA म्हणजे सुपर, VGAला सुपर केलं म्हणजे SVGA झालं, सुपर व्हिडिओ ग्राफिक ॲरे. त्याच्यानंतर TCP/IP, TCP/IP. TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, P म्हणजे प्रोटोकॉल, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. IP ॲड्रेस बोलतो ना आपण, तर तो इंटरनेट प्रोटोकॉल असतो. त्याच्यानंतर युनिवॅक, UNIVAC, युनिवॅक युनिव्हर्सल नॉन इंटिग्रेटेड व्हॅक्यूम ॲक्युएटेड कम्प्युटर, युनिव्हर्सल नॉन इंटिग्रेटेड व्हॅक्यूम ॲक्युएटेड कम्प्युटर. त्याच्यानंतर UPSसुद्धा खूप वेळा रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा, खूप वेळा येतो. UPSचा फुल फॉर्म आहे इंटरप्टेबल पॉवर सप्लाय, म्हणजे तुमची पॉवर सप्लाय कट होऊ नये म्हणून आपण UPSचा वापर करतो. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय, सॉरी मी इंटरप्टेड बोललो होतो, तर अनइंटरप्टेबल म्हणजे पॉवर सप्लाय कट होऊ नये म्हणून आपण UPSचा वापर करतो. की आपण कम्प्युटर यूज करताना जर पॉवर सप्लाय गेली तर कम्प्युटरमध्येच बंद होऊ नये म्हणून आपण UPSला बॅकअप म्हणून वापरतो, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. USB तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, सगळ्यांकडे असते. तर युनिव्हर्सल सिरियल बस बोलतात, लक्षात ठेवा. USB रिपीटेड आहे. WPM हे सुद्धा माहिती आहे, टायपिंग ज्यांनी केले त्यांना माहिती असेल, वर्ड पर मिनिट, WPM. त्यानंतर व्हायरस तर लक्षात ठेवूनच घ्या, खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि इम्पॉर्टंटसुद्धा आहे. व्हायरस म्हणजे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. तर हा जो व्हायरस आहे हा कम्प्युटरच्या भाषेतला व्हायरस आहे, आपला सायन्सच्या भाषेतला नाही आहे. तर व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. त्यानंतर SMS तर आपण खूप यूज केलेले आहेत, जेव्हा अँड्रॉईड फोन वगैरे नव्हते तेव्हा. तर शॉर्ट मेसेज सर्व्हिस म्हणजेच SMS. तर सिम आपण मोबाईलमध्ये जे वापरतो सिम, त्याचा फुल फॉर्म आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल, GSM, पहिले GSMचे फोन यायचे, माहितीच असेल, ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर हे काही तुम्हाला हे दिलेलं आहे, 1 KB बरोबर 1024 बाईट, हे लक्षात ठेवा, प्रश्न येतो हा, रिपीटेड येतो. 1 KB बरोबर किती, तर 1024. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठे कधी के विचारतात, के म्हणजे हजारचं जे नाव आहे ते के, जसं किलोग्रॅममध्ये के येतो, तर किलोग्रामचा के म्हणजे 1000, किलोमीटरचा के म्हणजे 1000. जिथे के येईल तिथे 1000 येतं, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर इथे 1 KB बरोबर किती बाईट्स, तर 1024 बाईट्स. तर तुम्हाला किती बाईट बरोबर 1 MB विचारलं तर 1024 बाईट्स बरोबर 1 MB, असं पुढे वाढवत जायचं. तर MB बरोबर मेगाबाईट, GB बरोबर गिगाबाईट, TB बरोबर टेराबाईट आणि ZB बरोबर झेटाबाईट. तर हा सुद्धा प्रश्न येतो की कोणतं हे बाईट्स मोजण्याचं मापक आहे, मापकविषयी विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेला असतो MB, GB, TB आणि ZB, आणि त्याच्यामध्ये एखादं दुसरं काहीतरी दिलेलं असतं. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे, मेमरीचं मापक काय आहे, मापक हे MB, GB, TB आणि KB आणि ZB, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कम्प्युटरचं हृदय कशाला म्हटलं जातं, हा सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे म्हणून मी ते घेतलेलं आहे. तर जे ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याला कम्प्युटरचं हृदय संबोधलं जातं. त्यानंतर आहे कम्प्युटरमध्ये एक बायनरी लँग्वेज वापरली जाते, जी 0 आणि 1 या 2च शब्दापासून तयार होते. या 2 शब्दांचं कॉम्बिनेशन असतं, ते त्याला बायनरी म्हणतात, म्हणजे 2 शब्द म्हणजे बायनरी. तर ह्याच्याविषयी प्रश्न येतो की बायनरी लँग्वेजचं दुसरं नाव वगैरे विचारलं जातं. तर एक नाव आहे त्याचं LLL म्हणजे लो लेवल लँग्वेज, आणि तिसरं नाव आहे मशीन लँग्वेज म्हणजे मशिनरी जी लँग्वेज असते ती.
त्याला बायनरी लँग्वेज म्हणतात. हे लक्षात ठेवा, काम येईल तुम्हाला. ठीक आहे, तर इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर लाईक्स द्या मला, आणि नवीन चॅनल आहे तर सपोर्ट करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या